नमस्कार, जय मित्र. हा ताई, एकदाच हप्ता आला बघा आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा. आता आमचं टेन्शन पूर्ण गेलेलं आहे, कारण आता आम्हाला हप्ता आलेला आहे. आता टेन्शन कुणाचं वाढलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता या महिलांचं टेन्शन वाढलेलं आहे ज्यांना हप्ता अजून मिळालेला नाही फेब्रुवारी महिन्याचं. आता फेब्रुवारी महिन्याचं जे वितरण आहे ते काल आपल्याला 30 मार्चला झालेलं आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना हा जो आहे तो हप्ता कंटिन्यू चालू होता. आता मला तुम्ही सांगायचं आहे की आज 31 मार्चला कोणाला हप्ता आला आहे का? माझ्या माहितीप्रमाणे हे वितरण अजून सुरू झालेलं नाही, म्हणजे आता कुणाला हप्ता आलेला नाही. पण तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा की आज तुम्हाला जर हप्ता आला तर मला कमेंट करून जरूर सांगा हप्ता आला म्हणून. आता हा मुद्दा क्लिअर झाला. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला सांगते. जेवढ्याही पात्र महिला असतील किंवा लाडक्या बहिणी असतील त्या सर्वांना हा जे आहे ते हप्ता फेब्रुवारीचा मिळालेला आहे. कोणी बाकी असतील किंवा अजून वितरण चालू व्हायचंय, चालू जर झालं तर तुम्हाला सुद्धा हप्ता मिळेल, काळजी करू नका. ह्याच्यामध्ये ई-केवायसी ची दुरुस्ती केली आहे ताई, तरी सुद्धा आम्हाला हप्ता आला नाही, किंवा मग ताई आमची ई-केवायसी झालीच नाही, आम्हाला हप्ता मिळतच नाही, किंवा मग ताई आम्ही ई-केवायसी केली तरी आमचा नोव्हेंबर पासून हप्ता बंद झालाय, ताई आम्हाला हप्ता मिळतच नाही. याही प्रश्नांचे सगळे उत्तर तुम्हाला आता देणार आहे. असा कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओच्या अंतर्गत मला कमेंट जरूर करा. माझा पुढचा येणारा व्हिडिओ याच कमेंटवर तुमच्या असणार आहे. कारण का, ते जे आता ज्यांना वितरण झालं तर त्यांचं तर काही टेन्शनच नाही, म्हणजे त्यांचा मुद्दा क्लिअर आहे. आता त्यांचा प्रश्न काय असणार माहितीये का, ताई आता सांगा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. आता ह्याच कमेंट येणार आहेत मला, मार्च महिन्याचा हप्ता आता कधी येणार, बरोबर ना? तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करते, काळजी करू नका. आता ह्याच्यामध्ये जे मी मगाशी बोलत होते की बाबा ई-केवायसी किंवा जे काही तुमचा लाभ बंद झालाय, तुम्हाला असं वाटते तुम्ही पात्र आहात तरी ई-केवायसी करून पण तुम्हाला हप्ता मिळत नाही, याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ शेअर करणार आहे. बाकी तुमच्या ज्या काही अडचणी या योजनेच्या अंतर्गत असतील ना, त्या मला कमेंट करा याच व्हिडिओच्या अंतर्गत, म्हणजे मला तुमच्या त्या सगळ्या कमेंटवर एक व्हिडिओ शेअर करता येईल. तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगणार आहे. बाकी तुमचं जर असं म्हणणं आहे की ताई आम्ही निकर्षामध्ये बसतोय तरी आम्हाला हप्ता मिळत नाही, किंवा ताई आम्हाला निकर्षच माहित नाही तो काय आहेत योजनेचे, तर आता ह्याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे की आपल्या योजनेचे निकष काय आहेत. पण जर तुम्हाला माहिती नसेल, आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्हाला सापडत नसेल, बरोबर, सर्चमध्ये दिसत नसेल, तर तुम्ही मला कमेंट करा. तुमच्या या सगळ्या माहितीवर सुद्धा मी व्हिडिओ शेअर करते, काळजी करू नका. ह्याच्यामध्ये कुठेही काळजी करायची आवश्यकता नाही. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणारच आहे. अजून ई-केवायसी झाली नसेल तरी सुद्धा काळजी करू नका, तुमची ई-केवायसी होईल. मी 2-4 वेळा, तुम्हाला माहिती आहे, मी भरपूर प्रयत्न केले. मी तुमची ई-केवायसी होण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत आहे. मी वारंवार मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा व्हिडिओ शेअर केले, माहिती पण पाठवत आहे की लवकरात लवकर तुम्हाला जी आहे ती ई-केवायसीची संधी द्यावी. पण अजून कुठेही अपडेट आलेली नाही आणि मला पूर्ण खात्री आहे या विषयावर काही ना काही माहिती येईल. काळजी करू नका, लवकरात लवकर याच्यावर माहिती येईल. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. मला आत्ता सांगा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला का? तुम्हाला आनंद झाला का? तुमचं टेन्शन गेलं का? निश्चित झालात का आता? कारण आता तुम्हाला मार्च महिन्याचं जे आहे ते वितरण कधी होणार, म्हणजे मार्च महिन्याच्या 1500 रुपयाचे वेध तुम्हाला लागलेले असणार आहेत, हे मला माहिती आहे, बरोबर ना? तर या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होता. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आणि कोणाला नाही मिळाला तेही सांगा. आणि तुम्हाला हप्ता का नाही मिळाला तेही सांगा. मी मगाशी सांगितले त्याच्यामध्ये ई-केवायसी असेल, काही तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हप्ता मिळत नाही, तर तुम्ही मला जरूर याच व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते. बाकी सगळ्या विषयावर तुम्हाला मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत, काळजी करू नका. जर आज वितरण चालू झालं तर तुम्हाला आज सुद्धा हप्ता मिळू शकतो, त्यामुळे काळजी करू नका. आलं का लक्षात? आज कोणालाही हप्ता आला तर तेही मला सांगा. हे पहिले सुरुवातीलाच बोलले आहे मी. तर आजही कोणाला हप्ता आला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझी माहिती तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा सांगायला विसरू नका. माझ्या माहिती देण्यामध्ये अजून काही बदल करावे लागतील का मला? काही तुम्हाला मुद्दे माझे समजत नसेल किंवा माझ्या बोलण्यातनं काही लक्षात येत नसेल तरी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे जसं तुम्हाला वाटतंय की बाबा माझे मुद्दे काही समजत नाहीत किंवा मी अजून वेगळं म्हणजे वेगळ्या मुद्द्यावर बोलले पाहिजे, किंवा मग वेगळ्या पद्धतीने हीच माहिती तुम्हाला सांगितली पाहिजे पण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजत नसेल, त्याही विषयावर तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता. कारण माझे व्हिडिओ तुम्ही पाहता, मला तर योग्य वाटतात, पण तुम्ही पाहता त्यामुळे तुम्हालाही योग्य वाटले पाहिजे. तर नक्कीच मला मार्गदर्शन तुम्ही करू शकता माझ्या या कुठल्याही व्हिडिओच्या संदर्भामध्ये. आलं का लक्षात?
तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. त्यामुळं आता चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, हाईप करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, माझ्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या व्हिडिओला जरूर शेअर करा. मी शेअर का करू असा विचार करू नका, कारण बघा, तुम्ही शेअर केलात म्हणून मला काही पैसे मिळत नाहीत, पण तुम्ही शेअर केल्यामुळं त्या महिलेचा काही प्रॉब्लेम असेल योजनेच्या अंतर्गत किंवा कुठलाही, तर त्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना कुठेतरी 1500 रुपये मिळायला तुमच्या अंतर्गत मदत होतील. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.